हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोहे बनवणार आहोत. त्यासाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. पण त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल थोडे जास्त वापरत आहे, कारण आपण प्रथम शेंगदाणे तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत. तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर पोह्यामध्ये ते खूप छान लागतात. शेंगदाणे स्वच्छ करून घ्या. त्यासाठी आपण टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. पोहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. तेल चांगले कडकडीत तापून नंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत. हलका सोनेरी लाल रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कलर पाहू शकता. आपण याच तेलामध्ये नंतर फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता वापरायचा आहे. मी प्रथम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे थोडे लाल झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्या. चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालत आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. कांदा आणि मिरची चांगली तेलात भाजून घ्या. त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो हलकेसे भाजून घ्यायचे आहे. चवीपुरते मीठ मी इथे अर्धा चमचा वापरत आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहोत. हळद मीठ चांगले मिक्स करून घेतले. त्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि धुवून घेतलेले पाणी काढून सुट्टे करून पोहे त्यामध्ये घालायचे आहेत. तेलामध्ये शेंगदाणे भाजल्यामुळे ते खूप खुसखुशीत आणि छान लागतात. आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत. कोणाकोणाला नाश्त्यामध्ये पोहे आवडतात, नक्की सांगा. आपले पोहे तयार आहेत. शेवटी त्यामध्ये मी थोडा अर्धा चमचा साखर घालणार आहे. पोहे ताटात वाढून घेताना त्यामध्ये ओले किसलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून सर्व करा. पोहे खूप छान लागतात. नक्की असे बनवून